तो आप देख रहे हैं लोक भारत टीवी मेरा महाराष्ट्र लाइव। मैं मुख्य संपादक मिर्जा इदरीस बेग और हमारे शहर प्रतिनिधि शेख अयूब के साथ एक चुनावी बैठक पाथरी शहर के वार्ड क्रमांक 3 में। कुल मिलाकर ये आगामी पाथरी नगर निगम चुनाव के ये बैठक काफ़ी अहम साबित हुई है। इस बैठक में वार्ड क्रमांक 3 में चुनाव की तस्वीरें साफ कर दी गई है और अब ये साफ दिख रहा है कि राजनीतिक दल और उम्मीदवारों ने तेजी से चुनाव की तैयारी में जुट गए हैं। तो आप सब इस रिपोर्ट को किस तरह से देखते हैं, आप हमारे कमेंट सेक्शन में बिल्कुल लिखें और हमारे चैनल को ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब, लाइक, शेयर, कमेंट करना बिल्कुल ना भूलें। ये बैठक सईद खान के नेतृत्व में हुई है। देखिए पूरी रिपोर्ट हमारे चैनल मेरा महाराष्ट्र लाइव लोक भारत टीवी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या या प्रभाग क्रमांक 3च्या संवाद बैठकीसाठी उपस्थित या नव्या पाथरीचे शिल्पकार यांनी अल्पावधीतच सर्व समाजाच्या समस्या सोडून सर्व समाजाचा विकास करून परभणी जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये आगळं वेगळं नाव कमवलं असे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सईद भैया खान आज या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे सहकारी नगरसेवक हसीब खान, ज्येष्ठ नगरसेवक युसुफुद्दीन शेख, आमचे सन्माननीय अली अफसर अन्सारी, या ठिकाणी उपस्थित शिवसेना नेते आसिफ भैया खान, या ठिकाणी मंचावरती उपस्थित सन्माननीय लालू खान साहेब, इरफान शेख, अनिलजी पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौडे मामा, या ठिकाणी उपस्थित तालुका अध्यक्ष एकनाथ दादा शिंदे, सदाशिवजी थोरात, मुख्तार शेख, या ठिकाणी माझ्या पाठीमागे शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या संवाद बैठकीसाठी उपस्थित या ठिकाणी भीमनगर येथील माझ्या माता भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि तरुण मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेली नगर परिषद निवडणूक आता काही दिवसांमध्ये होणार आहे आणि या नगरपालिका निवडणुकीचं बिगुल आता वाजलेलं आहे आणि त्या दृष्टीनं प्रभाग क्रमांक 3 तील मतदार बंधूंचा आणि भगिनींशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय सईद भैया खान आलेले आहेत। तिथे उपस्थित माता भगिनी, आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 4 वर्ष आपण निवडणुकीची वाट पाहतोय आणि या 4 वर्षामध्ये नियमानं 2021 ला नगरपालिकेची निवडणूक व्हायला पाहिजे होती, परंतु 4 वर्ष झाले। आज 2021 नंतर 4 वर्ष झाले प्रशासकीय राज या आपल्या पाथरी शहरावरती आहे आणि या प्रशासकीय कार्यकाळामध्ये मूलभूत नागरी सुविधा ज्या आहेत त्या सुविधेना आपल्याला सामोरे जावं लागलं। अनेक अडचणी या निमित्ताने आल्या, मग त्या घरकुलच्या संदर्भातील असतील, स्वच्छतेच्या संदर्भातील असतील, नगरपालिकेतील दैनंदिन कामकाजासंबंधी असतील, या सर्व समस्येला आपण सामोरे जात असताना सन्माननीय सईद भैया खान सारखं एक नवं नेतृत्व या पाथरी शहरामध्ये आलं आणि या पाथरी शहरामध्ये या नव्या नेतृत्वानं अल्पावधीतच सर्व जाती धर्मातील लोकांची मनं जिंकली। मग ते हिंदू असतील, मुसलमान असतील आणि बौद्ध समाजाचे असतील, सर्व समाजाला मला न्याय द्यायचा आहे। 35 वर्ष झाले जे शोषण या समाजाचं होतंय, या सर्व शोषित आणि वंचितांना मला न्याय द्यायचा आहे। या भूमिकेतून सईद भैया खान यांनी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पाथरी शहरामध्ये काम केलं। हे काम करत असताना सर्वप्रथम सईद भैया यांनी या पाथरी शहरातील मूलभूत सुविधा, अनेक रस्त्यामध्ये, अनेक गल्लीमध्ये जे आहेत
हे रस्ते नाहीत, नाले नाहीत. मग साहेब भैयांनी पाहणी केली आणि ठरवलं की विकास जो म्हणतो हा विकास पातळीचा झालेला नाही. माझ्या पातळी शहरासाठी मला भरीव निधी आणायचा आहे. आणि साहेब भैयांच्या पाठपुराव्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी 25 कोटी रुपयाचा निधी या पातळी शहरासाठी दिला. 25 कोटी रुपयामधून जे कोणालाही जमलं नाही अशा गल्ल्यामध्ये साईद भैयांनी रोड केले, नाली केली. आज आपल्या या भीमनगर मध्ये सईद भैयांना रस्त्याचं काम केलेलं आहे, नालीचं काम केलेलं आहे. आमच्या या प्रभाग 3 मध्ये 4 कोटी 80 लाख रुपयाचा निधी भैयांना टाकलेला आहे. प्रभाग 2 मध्ये 3 कोटी रुपयाचा निधी सईद भैयांना टाकलेला आहे. माझ्या इथे उपस्थित माता भगिनी बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणताही संविधानिक पद नाही. सईद भैयांना आमदार आहे ना खासदार आहे, कोणत्याही पदावरती नसताना एवढा कोट्यावधीचा निधी आणतो. जर तुम्ही नगरपालिका ताब्यात येईल तर हा माणूस काय करेल याचा विचार तुम्ही करा. येथे उपस्थित माझ्या सर्वांना प्रश्न आहे की या माणसाच्या हातात आपल्याला नगरपालिका का द्यायची नाही? 35 वर्ष झाले विकास केल्यानंतर अहो काय विकास तुम्ही या पातळी शहराचा केलाय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलंय, लोकशाहीची व्याख्या त्यांनी केली की लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. पण या आपल्या पातळी शहरामध्ये लोकशाही नाही, तुराणी परिवाराच्या कल्याणासाठी चालवलेली व्यवस्था ही तुराणीशाही पातळी शहरामध्ये आहे. आणि माझ्या या निमित्तानं तुम्हाला म्हणणं आहे की तुराणीशाही ही हुकुमशाही आपल्याला मोडीत काढायचं असेल तर सईद भैयासारख्या नेतृत्वाच्या पाठीशी आपल्याला राहून आपल्याला तो जो नेतील, जो नगरसेवक आणि जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल त्याला भरघोस मतदान आपल्याला करायचंय. आज हे भीमनगर आहे. भीमनगर येथे काही दिवसापूर्वी भैया माझी आमदाराची सभा झाली आणि या सभेमध्ये तुम्हाला आलोक चौधरीविषयी काही बोलता आलं नाही तर तुम्ही काय म्हणले की यांनी प्रभाग 3 भीमनगर जे आहे ते भीमनगर मला नको आणि प्रभाग 3 भीमनगर मधून वगळा असा आरोप केला. मला त्या सन्माननीय आमदार साहेबांना सांगायचंय की तुम्ही हा जातीवाद बंद करा. मी तुम्हाला पुराव्यानिशी या निमित्तानं आज दाखवणार आहे. नगरपालिकेच्या प्रभाग रचना ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस आक्षेप घ्यायचे होते आणि हे आक्षेप जे आहेत ते आम्ही शिवसेनेला जोरदारपणे घेतले. कारण की आतापर्यंत काय होत आलं हे आम्हाला माहिती आहे. प्रभाग रचना जिथून आपल्याला मतदान मिळत नाही ती प्रभाग रचना बदलायची आणि 2022 ची जी प्रभाग रचना झाली हे माझी आमदारांच्या इन्फ्लुएन्स होता, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आणि 2022 ची जी प्रभाग रचना होती त्यामध्ये मनाशी त्यांनी ठरवलेलं होतं की मला माळेवाड्यातून मतदान झालेलं नाही, 2016 मध्ये मला अहिल्यानगर मधून मतदान झालेलं नाही आणि मी अहिल्यानगर आणि माळेवाड्याचे 4 तुकडे करत. अहिल्यानगर हा भाग ओबीसी समाजाचा मोठा मतदार आहे तिथं आणि अहिल्यानगर मध्ये 2001 ची निवडणूक असेल, 2006 ची निवडणूक असेल, 2011 मध्ये सुद्धा अहिल्यानगर हा भाग प्रभाग क्रमांक 3 मध्ये होता आणि 2022 ची रचनेमध्ये अहिल्यानगरचा भाग वगळला आणि तीच रचना पुन्हा 2025 मध्ये आली. मग आम्ही त्यावरती तीव्र आक्षेप घेतला. इथं शिकले सवरलेले लोक आहेत. माझी आमदाराच्या घरी मी कॉपी पाठवतो, एक कॉपी आहे माझ्या नावानं आणि इथं मी काय सांगितलंय मी मुख्य आक्षेप तुम्हाला वाचून दाखवतो. आक्षेप यांचा संपूर्ण प्रभाग रचनेवर मुख्य आक्षेप असून प्रभाग 3 च्या रचनेबाबत आहे.
अहिल्यानगर भागाला प्रभाग 3च्या रचनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे हे मी लेखी निश्चित दिलं. एलडीएम मॅडमला दिलंय आणि प्रभाग रचनेचा पूर्ण आराखडा दिलाय आणि त्यामध्ये सांगितलं भीमनगर, शिवाजीनगर, शाहूनगर, ओंकारनगर, त्याचबरोबर शिक्षक कॉलनी, रशीद कॉलनी, व्हीआयपी कॉलनी, याबरोबर अहिल्यानगर सुद्धा त्यामध्ये घ्या. पण तुम्हाला मतदान विरोधात गेलं अहिल्यानगरचं, त्यामुळे तुम्ही अहिल्यानगर भाग वगळला आणि मला म्हणाले की भीमनगर नको. मी आकडे तुमच्या समोर आणले. मतदानाचे आकडे मी तुमच्या समोर आणले. 2024 ची विधानसभा निवडणूक झाली. या निवडणूक मध्ये हा भीमनगर